Hello students, in the topic reproduction in lower and higher organisms. In sexual reproduction, we were saw first two steps of sexual reproduction, that are pre-fertilization and fertilization. Today we are going to see our next point, that is post fertilization. Post fertilization means the changes which are takes place after fertilization, after fusion of male gamete and female gamete. In that we are going to see these three steps or three processes: the development of endosperm, development of embryo, and development of fruit and seed. In that, first we are going to see the first point, that is development of endosperm. Then what is that endosperm and how it is developed? Endosperm means what? It is a nutritive tissue. एंडोस्पर्म काय आहे बघा, न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. आणि हा कशापासून डेव्हलप होतो? इट इज डेव्हलप फ्रॉम द PEN. व्हॉट इज दॅट PEN? PEN म्हणजे काय असते हे आपण बघितले लास्ट लेक्चरला. डबल फर्टिलायझेशन मध्ये PEN मीन्स प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस कसा तयार होतो हा? तर सेकंडरी न्यूक्लियस आणि दुसरा जो मेल गॅमेट असतो, अनादर मेल गॅमेट, या दोन्हींचं फ्युजन होऊन काय तयार होतो? तर प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. इथं हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस कसा असतो बघा, इट इज ट्रिप्लॉइड, बिकॉज सेकंडरी न्यूक्लियस हा ऑलरेडी डिप्लॉइड असतो आणि मेल गॅमेट हा हॅप्लॉइड असतो. मग दोन्हीचं फ्युजन होऊन हा ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस फॉर्म होतो. आणि या ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियसपासूनच काय होत असते? तर हा एंडोस्पर्म डेव्हलप होत असतो. मग हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस कसा आहे? ट्रिप्लॉइड आहे. त्यामुळं एंडोस्पर्मसुद्धा कसा असतो? ट्रिप्लॉइड असतो. मग याची डेफिनेशन आपण सांगायची झाली तर काय सांगणार बघा, द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस इट डिवाइड्स मायटॉटिकली. मायटॉटिकली म्हणजे एका सेलपासून दोन सेल्स फॉर्म होतात. टू फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू, इट इज कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. मग हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणजे न्यूट्रिशन कशाला देत असतो? तर ज्यावेळी एंडोस्पर्म डेव्हलप होत असतो त्याचवेळी काय होतं? तर त्याच्यामध्ये एम्ब्रिओसुद्धा डेव्हलप होत असतो. मग हा एम्ब्रिओ डेव्हलपमेंट ज्यावेळी होत असते त्यावेळी त्या एम्ब्रिओला न्यूट्रिशन द्यायचं काम करते. त्याचबरोबर एंडोस्पर्म आणखीन काय काम करते बघा, तर ज्यावेळी सीडमध्ये जर्मिनेशन होत असते बघा, आता आपण हा एंडोस्पर्म डेव्हलपमेंट, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट हे कशामध्ये बघालो? तर हे ओव्हरी आणि ओव्ह्यूलमध्ये होत असते. मग आपल्याला माहिती आहे की ओव्हरी कशामध्ये डेव्हलप होते आफ्टर फर्टिलायझेशन? फ्रूटमध्ये. आणि ओव्ह्यूल कशामध्ये होतो? सीडमध्ये डेव्हलप होत असतो. आणि सीड जे आहेत हे सीड काय करतात बघा, दे विल फॉर्म न्यू प्लांट. न्यू प्लांट जर का आपल्याला तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सीड लागतात. मग हे सीड पासूनच न्यू प्लांट कसं तयार होतो? तर त्या सीडमध्ये काय असतो? एम्ब्रिओ असतो. त्या एम्ब्रिओपासूनच न्यू प्लांट डेव्हलप होत असतो. मग ज्यावेळी सीडमध्ये जर्मिनेशन होतं आहे म्हणजेच ते एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशामध्ये होत असतं? न्यू प्लांटमध्ये. त्यावेळी त्या एम्ब्रिओला, जर्मिनेशनच्या वेळी एम्ब्रिओला जे काही न्यूट्रिशन लागतं ते कोण देत असतं? तर एंडोस्पर्म देत असतं. म्हणून त्याला काय म्हटलं? न्यूट्रिटिव्ह टिश्यू.
आणि या एंडोस्पर्मवरूनच सीडचे 2 प्रकार पडतात बघा, एंडोस्पर्मिक आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड. मग एंडोस्पर्मिक म्हणजे काय आणि नॉन एंडोस्पर्मिक म्हणजे काय? एंडोस्पर्म म्हणजे ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतो असे सीड्स, आणि नॉन एंडोस्पर्मिक ज्याच्यामध्ये हा नसतो, अब्सेंट. मग कशामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतो आणि कशामध्ये नसतो? तर जनरली आपण बघायला गेलो तर सगळे जे डायकॉर्ड आहेत, द्विदल धान्य म्हणतोय आपण, सगळ्या डाळी ज्या आहेत, पल्सेस, त्या काय असतात तर नॉन एंडोस्पर्मिक असतात. त्याच्यामध्ये एंडोस्पर्म नसतो, त्यामध्ये फक्त 2 कॉटलेडॉन्स असतात. आणि एंडोस्पर्मिक हे जनरली आपण बघायला गेलं तर जे मोनोकॉट ग्रेन्स आहेत, म्हणजेच व्हीट, राईस, मेज, ज्वार, हे सगळे कसे असतात? एंडोस्पर्मिक सीड्स असतात. ऑलरेडी तुम्हाला मागच्या वर्षी मॉर्फोलॉजीमध्ये सीडचं स्ट्रक्चर होतं, त्यामध्ये तुम्ही बघितलं की मेजमध्ये आपण एंडोस्पर्म दाखवला होता, त्याला आपण स्कुटेलम म्हटलं होतं. नॉन एंडोस्पर्मिकमध्ये जनरली आपण बघायला गेलं तर एंडोस्पर्म हा ॲब्सेंट असतो. असे एंडोस्पर्मच्या प्रेझेन्स आणि ॲब्सेन्सवरून 2 प्रकार पडतात सीड्सचे, एंडोस्पर्मिक आणि नॉन एंडोस्पर्मिक. एंडोस्पर्मिकला अल्ब्युमिनस सीडसुद्धा म्हटलं जाते. आणि नॉन एंडोस्पर्मिकला एक्स अल्ब्युमिनस सीड म्हटलं जाते. अशा प्रकारे सीडचे 2 टाईप्स असतात अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म. त्यानंतर आपण बघणार आहे तर हा जो एंडोस्पर्म आहे त्या एंडोस्पर्मचे टाईप्स, डिफरंट टाईप्स ऑफ एंडोस्पर्म्स. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ डेव्हलपमेंट देर आर 3 टाईप्स ऑफ एंडोस्पर्म: न्यूक्लियर एंडोस्पर्म, सेल्युलर एंडोस्पर्म अँड हेलोबियल एंडोस्पर्म. एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंटनुसार त्याचे 3 प्रकार पडतात: न्यूक्लियर एंडोस्पर्म, सेल्युलर एंडोस्पर्म अँड हेलोबियल एंडोस्पर्म. इथं आपल्याला डायग्राममध्ये दिलेला आहे बघा, हा जो आहे हा न्यूक्लियर एंडोस्पर्म आहे, त्यानंतर हा सेल्युलर एंडोस्पर्म आणि हा आहे हेलोबियल एंडोस्पर्म. मग आता आपण बघणार आहे डिटेलमध्ये की न्यूक्लियर एंडोस्पर्म म्हणजे काय आहे, सेल्युलर एंडोस्पर्म म्हणजे काय आहे आणि हेलोबियल एंडोस्पर्म म्हणजे काय आहे. बघा, न्यूक्लियर एंडोस्पर्म म्हणजे काय, तर आपल्याकडं काय आहे बघा, काय आहे आपल्याकडं, हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे, PEN. मग हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस जो आहे, फर्स्ट टाईप आपण बघायला लागलो न्यूक्लियर एंडोस्पर्म. हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. न्यूक्लियर एंडोस्पर्ममध्ये काय होतं आहे, ह्या प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियसमधला हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसचं काय होतं आहे, डिव्हिजन होतं आहे. देर इज टेक्स प्लेस मायटॉटिक डिव्हिजन अँड इट इज अ फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. काय म्हणायचं त्याला, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. फ्री न्यूक्लियर म्हणजे काय, तर हा न्यूक्लियस आहे, पहिलं मायटॉसिस होणार, 2 न्यूक्लिया तयार होणार, परत सेकंड मायटॉसिस होणार, 2 चे 4 न्यूक्लिया तयार होणार, परत थर्ड मायटॉसिस होणार, 4 पासून 8 न्यूक्लिया. असं काय होते, कंटिन्युअस फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होते, म्हणून त्याला काय म्हटले, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. मग काय होणार बघा, इथं अशा प्रकारे त्या प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियसमध्ये मेनी न्यूक्लिया आर फॉर्म ड्यू टू द कंटिन्युअस मायटॉटिक डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. मेनी न्यूक्लिया फॉर्म होतात अगोदर,
त्यानंतर काय होते बघा, तर सेंटरला या प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियसच्या सेंटरला काय होते, व्हॅक्युअल फॉर्म होतो. आणि व्हॅक्युअल म्हणजे काय, रिक्तिका म्हणतो, म्हणजे स्पेस फॉर्म होते. आणि त्यामुळं काय होते, ह्या ज्या न्यूक्लिया आहेत दे आर गेट अरेंज्ड ॲट द पेरिफेरी ऑफ द प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. ह्या न्यूक्लिया जे सेंटरला आपण कुठंही बघतोय ते काय होतात, व्हॅक्युअल फॉर्म झाल्यामुळं, मध्ये स्पेस तयार झाल्यामुळं ते काय होतात, तर ह्या सेल्सच्या पेरिफेरीला म्हणजे कडेला काय होतात, अरेंज होतात. कशा प्रकारे अरेंज होतात बघा, अशा प्रकारे या पेरिफेरीला अरेंज होतात आणि मध्ये काय होते, स्पेस फॉर्म होते. आणि मग नंतर काय होते, तर या न्यूक्लियसच्या भोवती काय होते, प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती सेल वॉल फॉर्म होते. आणि यालाच काय म्हणतो आपण, तर न्यूक्लिअर एंडोस्पर्म. काय होते बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा न्यूक्लियसचं फ्री मायटॉटिक डिव्हिजन होते. त्यामुळं काय होतात, मेनी न्यूक्लियर प्रोड्युस्ड, लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियर प्रोड्युस्ड. त्यानंतर काय होते, सेंटरला देअर इज अ बिग व्हॅक्युअल इज फॉर्म विच पुशेस द न्यूक्लियर टुवर्ड्स द पेरिफेरी अँड देन सेल वॉल इज फॉर्म. दॅट इज द न्यूक्लियर एंडोस्पर्म. फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्मचं बेस्ट एक्झाम्पल जर का आपल्याला बघायचं झालं तर ते कुठलं आहे बघा, इट इज अ कोकोनट. कोकोनटमध्ये तुम्ही बघताय की सेंटरला स्पेस असते, त्यामध्ये वॉटर असते, त्यानंतर काय असते, तर खोबरं असते, त्यानंतर परत वरती काय असते, तर एक मजबूत टणक सीडकोट असतो. ह्या सीडकोटच्या आतमध्ये जे खोबरं आणि वॉटर जे तुम्ही बघताय ते म्हणजे काय आहे, तर ते एंडोस्पर्म आहे. याशिवाय आणखीन एक्झाम्पल काय आहेत बघा, व्हीट, सनफ्लावर. दिस इज द न्यूक्लिअर एंडोस्पर्म. त्यानंतर नेक्स्ट टाईप आपण बघणार आहे सेल्युलर एंडोस्पर्म. सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये काय होते बघा, आपल्याकडं हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे, त्याचं काय होते, मायटॉसिस होते. सेम मायटॉसिस होते, पण इथं हे मायटॉसिस कसं होतंय, तर हे न्यूक्लियस आहे, हा डिवाइड झाला, 2 न्यूक्लियस तयार झाला, लगेच याच्या भोवती काय होते, सेल वॉल फॉर्म होते. या 2 सेलमध्ये परत काय होते, तर मायटॉसिस होते. इथं 4 सेल्स फॉर्म होणार, लगेच सेल वॉल फॉर्मेशन. म्हणजे सेल्युलर ऑर्गनायझेशन लगेच होत असते. न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं की लगेच त्याभोवती सेल वॉल फॉर्म होते. त्यामुळं काय होते, तर आपल्याला हा एंडोस्पर्म, या एंडोस्पर्ममध्ये काय होते, तर पूर्णपणे सेल्युलर स्ट्रक्चर आपल्याला दिसते अशा प्रकारे. म्हणून त्याला काय म्हटलं जाते, तर सेल्युलर एंडोस्पर्म. द न्यूक्लिअर डिव्हिजन इट इज इमिजिएटली फॉलोड बाय द सेल वॉल फॉर्मेशन. दिस इज सेल्युलर एंडोस्पर्म. एक्झाम्पल काय आहेत बघा त्याचं, बाल्सम, पेटोनिया, ॲडॉक्झा. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे हेलोबियल एंडोस्पर्म. हेलोबियल एंडोस्पर्म जे आहे त्यामध्ये काय होते बघा, तर इट इज फाउंड इन द हेलोबियल ऑर्डर ऑफ द मोनोकॉट. मोनोकॉट जे आहे त्याच्यामध्ये हेलोबियल्स ऑर्डर जे आहे त्यामध्ये आपल्याला हे हेलोबियल एंडोस्पर्म बघायला मिळते. हेलोबियल एंडोस्पर्ममध्ये काय होते बघा, तर हा आपला प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये काय होते, फर्स्ट मायटॉसिस होते आणि फर्स्ट मायटॉसिस झाल्यानंतर यामध्ये 2 सेल्स फॉर्म होतात, एक लार्जर सेल, एक स्मॉलर सेल. मग स्मॉलर सेल जी आहे ती चलाजल एंडकडे असते, म्हणून त्याला चलाजल सेल म्हटलं जाते. आणि
लार्जर जी असते ती मायक्रोपायलर एंडकडे असते, म्हणून त्याला मायक्रोपायलर सेल म्हटलं जाते. अशा प्रकारे पहिल्यांदा काय होते बघा हेलोबियल एंडोस्पर्ममध्ये, तर प्रायमरी एंडोस्पर्मिकचं मायटॉसिस होतं आणि 2 सेल्स फॉर्म होतात, एक स्मॉलर दुसरी लार्जर. स्मॉलर सेल जे आहे त्याला चलाजल सेल म्हटलं जाते, लार्जर सेल जे आहे त्याला मायक्रोपायलर सेल म्हटलं जाते. आणि त्यानंतर मग काय होते बघा, तर हे जे मायक्रोपायलर सेल आहे या मायक्रोस्पायलर सेलचा हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये काय होते, प्री न्यूक्लिअर डिव्हिजन होते. म्हणजे जे पहिलं आपण बघितलं न्यूक्लिअर एंडोस्पर्म, त्याच प्रकारे या मायक्रोपायलर एंडमध्ये प्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन होते. त्यानंतर परत मध्ये स्पेस तयार होते, त्यानंतर न्यूक्लिया पेरिफेरीला अरेंज होतात आणि मग वॉल फॉर्म होते. म्हणजे मायक्रोपायलर सेलमध्ये काय होणार आहे, तर न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये जे होते ते मायक्रोपायलर सेलमध्ये होते. मग अशा प्रकारे हेलोबियल एंडोस्पर्ममध्ये पहिल्यांदा काय झालं, एका सेलपासून लगेच 2 सेल्स तयार झाल्या. म्हणजे इथं आलं सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये जे होते ते. आणि त्यानंतर परत काय झालं, इथं न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये जी काही प्रोसेस होती ती झाली. म्हणून ह्याला काय म्हटलं जाते, इट इज इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लिअर एंडोस्पर्म. अशा प्रकारे काय हा हेलोबियल एंडोस्पर्म. इन हेलोबियल एंडोस्पर्म फर्स्ट mitosis takes place and it will form 2 cells. In that larger cell it is micropylar, smaller cell it is chalaza. Then again in micropylar cell the pre-mitotic division of nucleus it is takes place like a nuclear endosperm. So that in helobial endosperm it is the intermediate between the cellular and nuclear endosperm. त्याचं एक्झाम्पल काय बघा, ॲस्पोडेलस. अशा प्रकारे काय हा हेलोबियल एंडोस्पर्म. इट इज प्रेझेंट इन द हेलोबियल्स ऑफ मोनोकॉटलिडॉन्स. इन दिस वे टुडे वी आर see the development of endosperm. In that there are 3 types: nuclear endosperm, cellular endosperm, helobial endosperm. Then in nuclear endosperm what happens, first pre-nuclear mitotic division it is takes place, then the vacuole it is develops at the center, so the nuclei are arranged at the periphery of the cell, and then in each nucleus the cell wall is formed. त्यानंतर सेल्युलर एंडोस्पर्म. दिस इज न्यूक्लियर, दिस इज सेल्युलर. न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये सेंट्रलला स्पेस असते, व्हॅक्युअल असतो. सेल्युलरमध्ये तसं नसतं. इन दॅट न्यूक्लिअर एंडोस्पर्म इट इज फाउंड इन द 161 फॅमिलीज ऑफ एंजिओस्पर्म. हे तुम्हाला MCQला नीटला विचारलं जातं. त्यानंतर सेल्युलर एंडोस्पर्म आणखीन एक न्यूक्लिअर एंडोस्पर्मचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल कुठलं आहे तर कोकोनट. त्यानंतर इन सेल्युलर एंडोस्पर्म इट इज ऑब्झर्व इन 72 फॅमिलीज ऑफ डायकॉट्स. In that nuclear endosperm, that primary endospermic nucleus it is divided mitotically, and after each mitosis each nucleus it is immediately followed by the wall formation. त्याचे एक्झाम्पल्स काय बघा, बाल्सम, पेट्युनिया, ॲडोक्झा. त्यानंतर लास्ट बघितलं आपण कुठला, हेलोबियल एंडोस्पर्म. इन हेलोबियल एंडोस्पर्म इट इज ऑकर्स इन हेलोबियल्स ऑफ order of the monocotyledons. In that first mitotic division takes place and 2 cells are formed, which is like a cellular endosperm. Then after that in micropylar cell the pre-nuclear mitotic division is takes place like a nuclear endosperm. त्याचं एक्झाम्पल काय आहे बघा, ॲस्पोडेलस. अँड इट इज द इंटरमिडिएट बिटवीन द cellular and endosperm. This is our
today's point, that is development of endosperm. The next point will be continued into the next lecture.